नमस्कार. चला आपण आता बटर चिकन बघायचं आहे. मस्त, अगदी हॉटेलसारखं, अगदी हॉटेलपेक्षाही मस्त. तुम्ही करून बघितलं या पद्धतीने तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगाल की ताई खरंच खूप छान झालं होतं. करून बघा. चला आता आपण करूया. थोडीशी जास्त प्रोसेस आहे. मसाला वगैरे भाजायचा आहे, म्हणजे शिजवायचं आहे, त्यामुळे जराशी प्रोसेस वाढते. नाहीतर खरंच खूप छान आहे आणि एकदा केलं ना तर तुम्ही नक्की करणार, तुम्हाला हॉटेलचं आणूसच वाटणार नाही. चला करूया. आता आपण बटर चिकन बघूया. बघा, बाउलमध्ये पहिल्यांदा तेल घ्यायचं, नंतर तिखट घालायचं, आपला जो घरातला मसाला असेल तो मिक्स मसाला. तिखट घातलं, थोडं फेटलं, आपण बाकीचे मसाले टाकायचे. धणा जिरा पावडर टाकली, ही पुदिन्याची पावडर आहे, म्हणजे घरात पुदिना सुकून मी तो असा बारीक केलेला आहे. हे आहे कस्तुरी मेथी आहे, आपलं आलं लसूण आहे, दही घालायचं, लिंबू घ्यायचं पिळून, अर्धा लिंबू पिळून घेतला, कोथिंबीर घेतली बारीक करून. हे सगळं मिक्स करायचं. आपल्याला दही पण घालायचं आहे, दही घालायचं 2 चमचे आणि छान फेटून घ्यायचं. आणि हे सगळं आपण चिकनला लावून ठेवायचं. थोडीशी हळद घेतली, नॉनव्हेज म्हटलं की हळद जरुरी आहे. छान असं फेटून घेतलं की त्याला आपण ते फेटून म्हणजे मिक्स करून घ्यायचं, मीठ घ्यायचं आणि आपल्या चिकनला सगळं असं छान मस्त लावून ठेवायचं. बटर चिकन थोडंसं मेहनत आहे, पण हरकत नाही. आपल्याला टेस्ट पण लागली पाहिजे ना, छान छान मस्त एकदम. आता काय, आपलं श्रावण लागणार आहे, मग त्याच्या आधी आपण आपलं बटर चिकन खेकडी, मी खेकड्याची पण रेसिपी टाकली. आता बटर चिकन बनवायचं, नंतर अजून वेगळं तिखा बटर चिकन, असं वेगवेगळ्या पद्धतीचं चिकन करून खायचं. हे मस्त मॅरिनेट करून ठेवायचं, झाकण बाजूला ठेवायचं. आता हे झालं आपलं चिकनचं काम. आता आपण इकडे मसाल्याकडे वळूया. आता तेल आणि बटर एकत्र घेतलं, आपल्याला बटर चिकन बनवायचं आहे, म्हणजे बटर जरा हात सोडून घालायचं आपण. आता बटर घेतलं, तेल घेतलं, हिरवी मिरची लाल मिरची टाकायची, 2 कांदे टाकायचे, म्हणजे आपलं जेवढी क्वांटिटी असेल आपल्या चिकनची तेवढे कांदे घ्यायचे. हे मोठे 2 कांदे आहेत. मिरची वगैरे घातली आहे मी. आपल्याला हा मसाला करायचा आहे. आता हे 4-5 काजू घातले, टोमॅटो घातले. काजू चांगले घाला, 5-6. जरा आम्हाला मग कसं सगळ्याचं तेल वगैरे सगळं प्रॉब्लेम आहे. काजू थोडे, पण अगदी 10-12 काजू घाला, कारण बटर चिकनला तीच टेस्ट असते. आणि थोडंसं ना, आता आपण याच्यात आपला मसाला चांगला फ्राय झाला ना थोडासा, की त्याच्यात आपण पाणी घालायचं आणि आपला टोमॅटो कांदा नरम करायचा. आणि हे सगळे मसाले आहेत. हळद आहे, घातलं तरी चालेल, नाही घातलेत तरी चालेल, पण हे त्या तेलावर फ्राय करून मग त्या मसाल्यात बारीक करून आले ना तर थोडी छान अजून टेस्ट येते. पण आता आपण हे मसाले घातलेत, तिखट वगैरे सगळं घातले, ह्याच्यात मिरची घेतली आहे, लाल मिरची, हिरवी मिरची, त्यामुळे नंतर मसाल्यामध्ये तिखट घालताना तुम्ही व्यवस्थित तुमच्या प्रमाणात घाला. थोडंसं आलं लसूण किंवा आलं आणि लसूण असं टाका. हे आलं लसूण केलेलं होतं, चला म्हटलं वेळ वाचतोय तर आलं लसूणच टाकलं. तुम्ही असं आलं लसूण टाकलं तरी चालेल,
कारण आपल्याला हे मिक्सीला लावायचं आहे. छान आपलं थोडं परतून झाला मसाला, छान कच्चा पण गेला पाहिजे मसाल्याचा, कांद्याचा टोमॅटोचा कच्चा पण गेला ना मग आपली भाजी टेस्टी होते. त्याच्यासाठी परतणं. आता थोडंसं झाकण ठेवून नरम करायचं आहे, अगदी थोडंसं. आणि आता ह्या थंड करत ठेवूया आपण बाजूला. छान असं झालंय बघा, आपला मसाला छान फ्राय झालाय. आता आपण फ्राय पॅन दुसरा घ्यायचा, त्याच्यावरती परत तेल आणि बटर घालायचं. छान झालं की आपण त्याच्यावरती आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते आता आपण फ्राय करून घ्यायचं आहे. मी म्हटलं ना थोडीशी मेहनत जास्त आहे, पण चव अप्रतिम, अगदी छान मस्त. अगदी असं होईल की होऊ दे, थोडीसं त्रास झाला तर काय झालं, पण छान होतंय, खायला पाहिजे. आणि मस्त ना नान, मस्त पराठा असा छान बटर लावलेला डबल टेबल घडीचा असा पराठा करून याबरोबर खाल्ला ना खूप छान लागतो, मस्त लागतो. साधी आपली भाकरीसुद्धा मस्त लागते. आता हे आपण चिकन जरा जास्त आहे त्यामुळे, आणि फ्राय पॅन छोटा पडला, चिकन जास्त पडलं त्यामुळे आता आपल्याला हे दोनदा फ्राय करावे लागणार आहेत. हे झाले की आपण ते टाकू. असं करून आपलं फटाफट सगळं चिकन फ्राय होतंय. चला आता श्रावण येणार आहे. आता सगळे श्रावणातले सण, नागपंचमी, गोकुळाष्टमी आणि नंतर आपले येणार आहेत गणपती. रक्षाबंधन वगैरे झालं की मग आता येणार आपले नंतर गणपती. आता गणपतीची तयारी चालू आहे. आम्ही गावाला जाणार गणपतीला, आणि ते सगळं डेकोरेशन आणि आमचं बापरे आमचा उत्सव वाटतो. आणि कोकणात गणपती उत्सव तुम्ही तर माझ्या गेल्या काही व्हिडिओमध्ये बघितले असेल. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हवे तर 1-2 लिंक देते. त्या काय तुफान मस्त मज्जा येते हो कोकणात. काय सांगू तुम्हाला, ते तोंडाने सांगता येणार नाही असं. आता आपले हे थोडेसे झाले फ्राय करून, आता आपण दुसरे चिकन थोडं राहिले ते चिकन घालूया. असं आपण हे सगळं चिकन फ्राय करून घेतलं. आणि आता ह्या चिकनला आपल्याला ना हे काढून घेऊया आधी. हे आता आपण पुन्हा थोडंसं बटर आणि तेल घेऊन पुन्हा आपण राहिलेलं चिकन सगळं फ्राय करून घेऊया. असं सगळं चिकन फ्राय करून झालं आपलं की आता आपल्या ह्या सगळ्या चिकनला ना एक स्मोक द्यायचा आहे. त्याने कसं बटर चिकन वाव मस्त होऊन जातं. आता हे स्मोक देण्यासाठी मी तिकडे ना छोटासा बेलीचा तुकडा, म्हणजे आपली नारळाची करवंटी असते ना त्याचा तुकडा हे करत ठेवला आहे, पेटवत ठेवला आहे बाजूच्या गॅसवरती. दाखवते मी तुम्हाला. आणि मग हे सगळं चिकन एकत्र करायचं. तो पेटलेला तुकडा आहे तो वाटीत घ्यायचा. वाटीत की कशातही घ्या तुम्ही, छोट्या अशा भांड्यात घ्या. हे बघा हे आहे ना असा, हे बघा हा दिसला असा बेलीचा तुकडा जरा पेटवून घेतला. आणि एक छोट्या वाटीत त्या चिकनच्या मध्ये हे बघा ही वाटी घेतली, याच्यामध्ये हा तुकडा ठेवायचा. चांगला पेटल्यात, जळून गेलाय तो, मग ठेवायचा. असा ठेवला की ह्याच्यावरती बटर, तूप किंवा तेल घालायचं, काहीही घाला तुम्ही. त्याच्यावरती घातलं की आपण त्याच्यावरती छान झाकण ठेवायचं. झाकण आधीच बघून काढून ठेवा, कारण आपण त्याच्यावरती तेल तूप काहीही घातलं की लगेच आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. ती वाफ, तो धूर बाहेर जाऊन नाही द्यायचं आहे. असं मस्त छान मी तूप घातलं, मस्त छान असा स्मोक द्यायचा त्याला. मस्त बघा किती धूर आला ना, ह्या सगळा धूर त्याच्यात मुरला पाहिजे आपल्या चिकनमध्ये. असं मस्त झाकण ठेवून द्यायचं. असं आपण ह्या चिकनला स्मोक द्यायचा. आणि आता आपला मसाला झालाय थंड. आता आपण तो बारीक केलेला आहे. आता आपण मसाला केलेल्या त्याच कढईमध्ये मसाला काढून टाकला आणि त्याच्यात पुन्हा आपण तेल आणि बटर घालायचे. आणि त्याच्यामध्ये आपण एक मोठा चिरलेला कांदा घालायचे. आपण 2 कांदे मसाल्याला घेतलेले आहेत. आता हा एक कांदा आपण फोडणीला घालायचा आहे पुन्हा.
तेल बटरमध्ये तो थोडा छान परतून द्यायचा, त्याचाही कच्चा पण घालवायचा. बटर चिकनमध्ये ना कुठल्याही मसाल्याचं असं हे लागलं नाही पाहिजे आपल्याला, तर आपलं बटर चिकन मस्त अगदी हॉटेलसारखं. तुम्ही हॉटेलचंही विसरून जाल असं बटर चिकन होतं. तुम्ही असं बनवून बघा. थोडा त्रास होतो, थोडासा अगदी, आणि तयारी असेल तर काहीच नाही, नुसतं फोडणी द्यायची. आता थोडासा कांदा फ्राय झाला की पुन्हा थोडंसं तिखट घालायचं. तिखट म्हणजे हे मी आता आपली काश्मीरी मिरची असते ना कलरची, ती घातली आहे. तुम्ही प्रत्येक तिखट सांभाळून घाला. आपलं बटर चिकन आहे थोडंसं स्वीट होतं. ही आता थोडीशी साखर घातली. तेलात असं फ्राय करताना जर साखर घातली तर थोडं छान असा तवंग येतो. आता आपलं हे फ्राय झालं. आता आपण त्याच्यामध्ये आपला मसाला घालू. मसाला माहिती आहे ना, आपण कांदा, टोमॅटो, काजू सगळं असं केलेलं ना बारीक, तो हा आपला मसाला आहे. तो छान मस्त परतून घ्यायचा. मस्त असा सिल्की आपला मसाला झालाय बघा. अशा पद्धतीने करायचं आपण. आणि आता आपण स्मोक दिलेल्या चिकनकडे बघूया. मस्त आपल्या चिकनने मस्त असा धूर घेतलेला आहे. खूप मस्त छान होतं. आणि आपलं सगळं चिकन आता छान रेडी आहे. आणि इकडे आपला मसाला मस्त फ्राय होतोय. आता जास्त त्याला काय फ्राय करायची गरज नाही, कारण काय आपण पूर्ण बटर मध्ये वगैरे त्याला छान हे केले. आता थोडं मीठ घालायचं. मीठ घालून झालं थोडंसं की आपण आपलं ते मसाल्याचं पाणी, किंवा आपल्याला किती थोडंसं असं पातळ हवे तेवढं 1 पेला 1.5 पेला पाणी घालायचं. ते कसं होतं, आपण काजू घातलेले वगैरे असतात, कांदा, काजू, त्यामुळे ते थोडंसं असं हे होतं तर म्हणजे थंड होत आलं की आणखीन घट्ट होतं. त्यामुळे थोडंसं अर्धा पेला पाणी थोडंसं घाला त्याच्यात, कारण अजून आपल्याला ह्याच्यात चिकन पडायचं आहे. आणि आपले चांगले 7-8 काजू आहेत. आणि तुम्ही 10-12 घाला, कारण ते छान असं सिल्की झाला पाहिजे तो मसाला. आणि आपला तेवढ्या चिकनला तो लागला पाहिजे छानपैकी. आता मस्त मसाला झालाय. यात आपण सगळं चिकन घालूया. आणि छान मिक्स करून घेऊया. बघा बटर चिकन तुम्ही हॉटेलमध्ये असं करून बघा. खरोखरच तुम्हाला हॉटेलची चव लागणार नाही. तुम्हाला असं वाटेल हे असं आपण असं केलेलंच खूप छान होतं. इतकं छान होतं बटर चिकन. अगदी म्हणजे तुम्हाला सांगते ना, अगदी हॉटेलची चव ना तुम्हाला आवडते त्याहीपेक्षा मस्त होते. छान कस्तुरी मेथी आहे, पुदिन्याची पावडर आहे, सगळं कसं असं मस्त. खूप मस्त. आता ह्याच्यावर ना थोडंसं झाकण ठेवून त्याला अगदी थोडंसं कमी गॅसवर, मंद अगदी कमीवरती ठेवून त्याला थोडंसं झाकण, म्हणजे कंप्लीट झाकण नाही, चमचा ठेवून वरती झाकण ठेवायचं. असं छान ठेवायचं. अगदी 7-8 मिनटं ठेवा कमी गॅसवरती. आणि मग नंतर 7-8 मिनटांनी आता आपण बघा झाकण काढले. वाव, आपला बटर चिकन बघा किती मस्त आहे. गरमागरम मस्त रोटी घेऊन खायला सुरुवात. इतकं मस्त झालंय. खरंच असं एकदा चिकन करून बघा तुम्ही. हॉटेलचं आणायचं विसराल तुम्ही. आणि मग वरून छान कोथिंबीर घाला आणि फ्रेश क्रीम घाला. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल ना, तर आपल्या दुधावरची साय आहे ती छान फेटायची. 2 दिवसाची साय आपण ठेवतो कधी साठवणीला, ती घ्यायची, छान मिक्सरमध्ये पण फेटलीत तरी चालेल. आणि वरून छान घालायची. मस्त आपलं बटर चिकन होतं बघा. खूप छान.
असं बटर चिकन घरी करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खरंच नक्की करून बघा. खूप छान होते. नमस्कार.